आणि तिचा स्वतःचे पॉम्पलेट वाटते म्हणून तिचा प्रचार होतो आणि म्हणतात वरून नाव आला. पक्षाला माहिती का ती बाई? हे योग्य नाही केलं पक्षाने. मी आता शांत बसणार नाही. मला तिकीट पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत मला तिकीट. कुठची बोलून त्यांना बी फॉर्म दिले जातात. ही कोणती पद्धत आहे वागायची? हे योग्य नाही. कुठल्या प्रभागात? मी दिव्या उल्हास मराठे. गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं. ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं. तो ओपन मधून त्यांनी एका छोट्या कार्यकर्ता, ती का मंत्र्याची बायको होती का याची बायको होती तसा विषय नाहीये, एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्या समोर आणि बी फॉर्म दिला गेला. ही योग्य पद्धत नाहीये. ही पद्धत नाहीये. मी आता शांत बसणार नाही. कोणता प्रभाग आहे ते? माझा 20 क्रमांक आहे. प्रभाग क्रमांक 20. मी इथे सावे साहेबांना बोलायला आलेली. ही योग्य पद्धत आहे का? मध्ये जाऊ द्या. ही योग्य पद्धत नाहीये. चला. माझं तिकीट कापलं गेलं का? कापलं गेलं मग तुम्ही तेव्हा नाही सांगायचं. करू नका का? तुम्ही सांगतात का? फॉर्म भरून घेतात. याचे फॉर्म घ्या, राख्या जमा करा. मुख्यमंत्र्यांचा राख्या जमा करण्यासाठी 1000 राख्या जमा केलं मी. हे पद्धत योग्य नाहीये. मला याचा पाहिजे. मला याचा पाहिजे. मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. त्यांना भेटायला स्वतःचे पॉम्पलेट वाचते म्हणून तिला तिकीट देतात. कुठे चाल? पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज छत्रपती संभाजीनगरच काय तर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे फॉर्म्स भरण्याची शेवटची तारीख होती. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी युती झाली आहे, काही ठिकाणी नाही झाली आहे. शिवसेना आणि भाजपची युती छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन वेळेला कोलमडलेली आहे आणि त्यामुळे सगळेच गणित हे बिघडलेले आहेत. काही ठिकाणी खूप चांगले झालेले आहेत विरोधकांसाठी, तर काही ठिकाणी गणित अतिशय बिघडलेली आहेत. काय आहेत गणित, काय आहेत त्या गोष्टींमागला सगळा आढावा आजच्या व्हिडिओमधनं आपण घेतो आहोत. आपण जाणून घेणार आहोत वंचित बहुजन आघाडी आणि माझे मित्र दीपक यांच्याकडे MIM या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी ही आमच्याकडे प्राप्त झालेली आहे आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीची यादी आम्ही तुम्हाला सांगतो आहोत आणि प्रभाग क्रमांक 8 आणि 9 या प्रभागांवरती विस्तृत पद्धतीने आपण चर्चा करूया दीपक, की जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करूयात मंडळी, की तर छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची लपलेली युती आहे. छुप्या पद्धतीनं ते युतीमध्येच लढतायत हे काही मुद्द्यांवरनं स्पष्ट होतं. ते मुद्दे आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू. सुरू कायम ठेवली आहे. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद हे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात शिवसेनेने आपली सत्ता एक हुकमी काबीज केलेली होती. आता शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना. उद्धव ठाकरेंचे उमेदवार, उभाठाचे उमेदवार हे फार कमी या ठिकाणी बघायला मिळतात. त्यांची देखील यादी काही वेळात प्रसिद्ध होईल किंवा झालेली असेल. आम्ही ती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. पण सांगायची गोष्ट एक आहे की भाजप आणि शिवसेना, शिंदे यांची शिवसेना यांची युती ही होईल 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 असं काल रात्रीपर्यंत येवाना आज सकाळी 10 वाजेपर्यंत सगळ्यांच्या मणिधानी होतं की यांची युती होईल आणि आपल्याला एकत्र लढायचं आहे. आपण एकत्र लढलो तर विजयाच्या आशा ह्या जास्त असतात. आता या प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेचा उमेदवार असला त्याच ठिकाणी भाजपचा देखील उमेदवार असणार आहे, त्याच ठिकाणी उभाठाचा देखील उमेदवार असणार आहे, त्याच ठिकाणी काँग्रेसचा देखील उमेदवार असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये वाटाघाटी किंवा फूट पडणं जे म्हणतो आपण, मतदारांमध्ये जी फूट पडणार आहे, प्रत्येक ठिकाणी फूट पडणार आहे आणि याचा फायदा हा निश्चितच
वंचित बहुजन आघाडी, MIM आणि काँग्रेस या पक्षांना होऊ शकतो हे आज पहिल्या दिवशी आम्ही भाकीत वर्तवित आहोत. हे भाकीत येणाऱ्या काळात कसं खरं ठरेल यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत रिपोर्ट्स पोहोचवतच राहू. अजून एक मुद्दा महत्त्वाचा असा आहे की जी युती यांची BJP आणि शिवसेनेची जी तुटलेली आहे ही तुटणार की काय याचा अंदाज बांधून या तिन्ही पक्षांनी पहिलेच फिल्डिंग लावली होती आणि त्याचा कुठं ना कुठं हा एक फटका किंवा एक जोर हा BJP आणि शिवसेनेला पडू शकतो असा अंदाज आता तरी ह्या सगळ्या प्रकरणावरून जाणवतोय. म्हणजे एकीकडे युती झाली नाही आणि एकीकडे युती झालेली आहे, पण ती छुप्या पद्धतीनं आहे जी न दाखवता यांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आपले उमेदवार उभे केलेत. आणि मी म्हणेल की ही सगळ्यात मोठी पहल, ही सगळ्यात मोठी मूव्ह या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला जाणवेल. येणाऱ्या काळात जे रिझल्ट्स समोर येतील ते रिझल्ट्स निश्चितच भाजप आणि शिवसेना यांना निराशाजनक जर वाटत असतील तर त्याची मुहूर्तमेढ मी म्हणेल की आजच्या तारखेला, आजच्या दिवशी रोवली गेली असावी असा आपण कयास लावू शकतो. किती महागात पडेल, किती सोपं जाईल, कोण लवकर निवडून येईल, कुणाच्या विभागणीमुळे कुणाला फटका बसेल याचीच चर्चा आगामी 15 दिवसांमध्ये आपण करणार आहोत. आता हा व्हिडिओ जास्त मोठा न करता इथे थांबूयात. एका नवीन विषयासह तुमच्या समोर सादर होऊयात. तोपर्यंत धन्यवाद.